नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 15 मे 2026 वार शुक्रवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणाची घसरण पाहायला मिळते। त्याचबरोबर भाजीपाल्यांचे दर हे आपल्याला थोडेफार तेजीमध्ये असताना पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये कमी झाल्याचा परिणाम भाजीपाल्यांच्या दरावरती आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर कांद्याचे दर ही आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात। तर इतरही काही शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। झेंडूची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये लाल तसेच पिवळ्या झेंडूसाठी 45 ते 46 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील झेंडूचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूच्या दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर द्यायचे 100 ते 120 रुपयापर्यंत चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 80 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 150 ते 160 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 100 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये गुलछडीचे दर जे आहेत साधारणतः 100 ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 80 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात। अस्टरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 100 ते 80 रुपयापासून देखील अस्टरसाठी दर पाहायला मिळते। 1000 रुपयाला पोहोचते। पेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील पेंडीचे दर पाहायला मिळतात। कामिनीची क्वालिटीनुसार दरामध्ये घसरण पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 5 ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील सनफ्लॉवरचे दर पाहायला मिळतात। कलर गुलाबची क्वालिटीनुसार दरामध्ये मोठी घसरण आज पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 100 ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील कलर गुलाबचे दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर लाल गुलाबच्या दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 100 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील लाल गुलाबचे दर पाहायला मिळतात। कांद्यांची आवक मार्केटमध्ये साधारणतः 50 ते 60 गाड्यांची आवक कांद्यांसाठी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील स्थिरता कायम पाहायला मिळते। मार्केटमध्ये 80 ते 90% जे कांदे आपण पाहतात साधारणतः हलक्या मालांची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। तर हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील कांद्यासाठी दर पाहायला मिळते। तर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला एका दुसऱ्या बक्कलसाठी दर पाहायला मिळते। 80 ते 90% जे कांदे आहेत ते हलके माल पाहायला मिळतात। तर चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला एका दुसऱ्या बक्कलसाठी दर पाहायला मिळते। लहान साईज मध्ये 3 ते 5 ते 6 रुपयाच्या दरम्यान आपल्याला लहान चिंगडी कांद्याचे दर पाहायला मिळतात। आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर आल्यासाठी पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 40 ते 45 रुपयापासून देखील आल्यासाठी दर पाहायला मिळते। आवक मार्केटमध्ये थोडीफार वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील थोडीशी घसरण पाहायला मिळते। कोथिंबीरची क्वालिटीनुसार गावरान कोथिंबीरचे दर जे आहेत 18 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर विलायती कोथिंबीरचे दर ही आपल्याला 15 ते 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये स्थिर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर गावरान कोथिंबीरच्या दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते। मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी 15 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला मिळतोय। हिरव्या मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 30 ते 35 रुपयापासून देखील हिरव्या मिरचीचे दर पाहायला मिळतात। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। पनीरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील पनीरगावचे दर पाहायला मिळतात। काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या काकडीसाठी 22 ते 25 रुपयापर्यंत तर हिरव्या काकडीसाठी साधारणतः दर जे आहे 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर चायना काकडीचे दर देखील आपल्याला 22 ते 25 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्याचे दर जे आहेत 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला मिळतात। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी
15 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पारावतोय. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावतात. हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील दर पारावतात. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्याचे दर जे आहेत 45 ते 50 तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पारावतोय. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीने 9 ते 10 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावतात. हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पारावतात. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 90 तर हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील पावट्याचे दर पारावतात. तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील तोंडल्यासाठी दर पारावते. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये राजमाचे दर जे आहे 90 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील राजमासाठी दर पारावते. वालगेवडीची क्वालिटीनुसार दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली पारावते. माल चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 120 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावतात. हलक्या मालासाठी 80 ते 70 रुपयापासून देखील वालगेवडीचे दर पारावतात. बीनची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 140 ते 150 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावतात. हलक्या मालासाठी 100 रुपयापासून देखील दर पारावतात. जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दर पारावतोय. काळ्या भारताची वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पारावतात. फ्लावरची क्वालिटीनुसार दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी साधारणतः 20 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पारावतोय. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चंगी दर कोबीसाठी पारावतात. हलक्या मालासाठी 8 ते 7 रुपयापासून देखील दर पारावतात. सुटपांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये सुटपांसाठी साधारणतः 14 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावतात. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील सुटपांचे दर पारावतात. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये पपईचे दर जे आहेत साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावतात. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील पपईसाठी दर पारावतात. खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे आहेत 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावतात. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पारावतात. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जे आहेत 11 ते 12 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावतात. हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पारावते. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 300 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील डाळिंबचे दर पारावतात. लिंबाची आवक आपल्याला बऱ्यापैकी असलेली पारावते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावतात. हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील लिंबासाठी दर पारावतात. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक टायमल तसेच वेगवेगळ्या पेरूचे दर जे आहेत 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावतात. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला पेरूसाठी दर पारावतात.